तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे अंजली, मला माहिती आहे तू या लग्नाला मनापासून होकार दिला नाहीयेस, पण माझी एवढीच इच्छा आहे की उद्या त्या मुलाला वाईट वाटेल, राग येईल असं काही बोलू नकोस प्लीज. आई आई तू असा विचार का करतेस की हे लग्न मला मान्यच नाही? माझा लग्नाला नकार कधीच नव्हता. आमच्या समाधानासाठी बोलतेस ना तू हे? आई मी खूप आधीच तुम्हाला सांगितलंय ना की तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करीन. तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार मी, सांगितलं ना. मग आता मी सांगते म्हणून सत्यजित रावांना आशिष प्रकरणाबद्दल काहीही सांगणार नाहीयेस तू का? आई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ माझा मुळातच आशिषशी काही एक संबंध नाहीये, मग मी लपवायचं का आणि कशासाठी? काही संबंध नाही ना, मग सांगायचं तरी कशाला? आई प्लीज. मला एवढंच कळतं, जिथे तुझ्या बाबांचा तुझ्यावर विश्वास नाही तिथे काल परवा ओळख झालेला मुलगा कसा विश्वास ठेवणार? अगं ज्याच्या बरोबर आयुष्य काढायचंय निदान त्याने तरी विश्वास ठेवायला नको का आई? बस, मी आता तुझं काही ऐकून घेणार नाही. आधी मला एक वचन दे, वचन दे की या सगळ्यातल्या सत्यजित रावांना तू काहीही सांगणार नाहीस. ते वचन. नाही सांगणार. हे नको, ते मरून कलरचं शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट काढ. का? काही खास? तुला माहित नाहीये, पुण्याला जातोय मी आज सरनाईकांकडे. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुला ती मुलगी आवडली? ते क्रीम कलरचं जॅकेट काढ बरोबर.
मंजिरी ठीक आहेस ना? हो. काय ग असं काय विचारतेस? तू काय करतेस माहितीये तुला? शिरा. मी काय म्हणते ते तुला कळत नाही असं नाही, हो ना? तू पण ना. मंजिरी, तुझं आयुष्य आता बदलते समजून घे. आयुष्यातला अतिशय महत्वाचा निर्णय तू घेणार आहेस. मला कळत नाही असं वाटतंय का तुला? नाहीतर काय. काकू, मला काय करायचंय याचा विचार केलाय मी. रादर विचार करायची पण काहीच गरज नव्हती. तुम्ही सगळ्यांनी ना खरंच उगाच हे सगळे गैरसमज करून घेतले. बाकी मंजिरी, तू जो काही विचार केला असशील तो असशील, पण हे बघ, कुठलंही नातं विश्वासावर उभं असतं आणि विश्वासाचा पाया हा भक्कम असावा लागतो. मी काय म्हणते, तू एकदा बोलून घे ना त्याच्याशी मनमोकळेपणानं. हे बघ, तुला जे काही वाटतं ना बाळा, ते एकदा बोल ना का त्याच्याशी. मला एवढंच वाटतंय. अरे आशा कुठं होतास तू? मी सकाळपासून लाखभर फोन केले असतील तुला. आणि अरे आशा, कोणी फोडलं तुला? मला नाव सांग फक्त त्याची, तर मी जाऊन काशीच करतो आता. पोलिसांनी काय लपड केलं तू? मी नाही, त्या मंजिरीच्या बापात. चला, त्या मंजिरीच्या बापाने पोलिसांना सांगून जाम मारलाय. पोलीस स्टेशनमध्ये काय गुन्हा केला होता रे मी? हं? अरे मी सरळ सरळ मंजिरीचा हात तिच्या बापाकडे मागायला गेलो, तर त्यांनी असं करा. ठीक आहे, आपण करू ना सगळं. आता मी त्यांना सोडणार नाही. नाही सोडलं. काय करणार आहे तू? तू बघच. अरे आशा, हा काही गल्लीबोळातला मामला नाही, पोलिसांचा मॅटर आहे. उगाच काहीतरी करून बसेल ना आपल्या गळ्यात सगळं. काय फरक पडत नाही आपल्याला. अरे ए, मला कोणाची भीती नाही. हे येड्या, गप्पड आता. ती लई मोठी माणसं आहेत, लई. माझं ऐक, नाद सोड त्यांचा. तर बघच आता तू. त्यांनी काय केलं ना याची जाणीव करून दिल्याशिवाय मी शांत नाही राहणार. आधी या जखमा भरू देत, मग कळेल तुला. नाही, आता या जखमा सुकायच्या आत त्यांना याचा हिशोब चुकता करावाच लागेल. खूप जीव आहे ना त्यांचा त्यांच्या मुलीवर. मग आता या जखमांचा त्रास तिला झाल्यावर कळेल तिच्या बापाला. बसा, मला तुमच्या मुलीशी जरा बोलायचं आहे. हो बोला ना, पण आधी बसाल तर. चहा नाश्ता वगैरे काय घ्याल की नाही? अहो, तुम्ही येणार म्हणून खास शिरा केलाय मंजिरीने तुमच्यासाठी. मी इथे शिरा खायला नाही आलोय, मी इथे तुमच्या मुलीशी बोलायला आलोय. हा ठीक आहे ना, बोला ना, बोला, इथे बसून बोला. आम्ही आतमध्ये जातो. नाही, तुमच्या घरात तुम्ही आत कशाला जाताय? तुमची परवानगी असेल तर आम्ही बाहेर जातो. 1 तास लागेल, तेही
तुमची हरकत नसेल तरच. ऑल मीन्स या जाऊन या. दोनच प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे तुम्ही सॉरी. तुम्ही हे लग्न तुमच्या मर्जीनं घ्या घ्या. त्या माणसाचं बोलणं कदाचित जास्त महत्वाचं आहे. नो, इट्स ओके. घ्या फोन. एक मिनिट हं. बोल. मंजिरी का वागलीस माझ्याशी असं? हे बघ आशिष, या विषयावर ना आपण नंतर. तुला बोलायचंच नाहीये आता. मी बोलणार आणि तू फक्त ऐकायचंस. मान्य आहे मला, मी तुझ्या वडिलांजवळ आपल्या अफेअर बद्दल खोटं बोललो, पण मंजिरी ते फक्त तुझं प्रेम मिळवण्यासाठी. तुझ्या बापाने माझ्या बरोबर जे काही केलं ना त्याला माफी नाही. अरे तुमच्याकडे पावर आहे म्हणून काय वाटेल ते कराल तुम्ही. अरे पण काय झालं तर निदान सांगशील तरी का मला? पोलिसांनी फोडून काढले मला. तुझ्या बापाच्या सांगण्यावरून. तुझ्यावर प्रेम केल्याची ही एवढी मोठी शिक्षा द्यायची मला? हे बघ, मला यातलं काही सुद्धा माहित. तुला हे माहित नाही असं सांगून अजून माझ्या नजरेतून उतरू नकोस. अरे तुझ्या बापाला हा आशिष म्हणजे काय रस्त्यावर पडलेला फडतूस माणूस वाटला का? मग आता हाच फडतूस माणूस काय करून दाखवतो ना ते बघच. तुम्ही मला आयुष्यातून उठवलं ना, आता मी तुला सुखी होऊ देणार नाही. तुम्हाला तुझ्या बापाला तुमच्या स्टेटसची फार काळजी वाटते ना, मग आता बघच. आपल्या नसलेल्या अफेअर्सची पोस्टर्स मी सगळीकडे लावतो. वेट अँड वॉच. हॅलो, एनी प्रॉब्लेम? नाही तुम्ही टेन्स्ड वाटताय. नाही नाही, खरंच नाही. मला तुम्हाला दोनच प्रश्न विचारायचे आहेत. हे लग्न तुम्ही तुमच्या मर्जीनं करताय? हो. तुमच्यावर कोणाचाही कुठलाही दबाव नाही? नाही. याआधी तुमच्या आयुष्यात कोणी मुलगा होता? नाही. तुम्ही खरं बोलताय? तुमच्याशी खोटं बोलायची मला काहीच गरज नाही. तुम्हाला मला काही विचारायचंय? एकच विचारायचंय. तुम्ही मला अहो जाहो का करताय? कारण आपलं लग्न अजून पक्क झालं नाहीये. जाऊया.
आता पुढची बोलणी माझी आई करेल. म्हणजे तुम्ही लग्नासाठी हो. मी तयार आहे लग्नाला. दादा मला वाटतं हे डील फायनल करायला काही हरकत नाही. अहो 1 तास व्हायला आला, अजून दोघं आली नाहीयेत. येतील ग. अरे या 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 वेळेवर आलात. या 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 बसा बसा. मला वाटतं तुमचं दोघांचं बोलणं झालं असेल तेव्हा तुमचा निर्णय कळायला काही हरकत नाही. आता पुढची बोलणी माझी आई करेल. म्हणजे तुम्ही लग्नासाठी हो. मी तयार आहे लग्नाला. गुड गुड. ए जा बघते का साखर घेऊन गुड गुड. ठीक आहे, आम्ही तुमच्या आई साहेबांना भेटतो, बोलणी करतो. कोल्हापूरला येऊन आम्ही. नाही नको. तुम्ही सगळे इथून उठून कोल्हापूरला कशासाठी येत आहे? मी आईला बोलवतो इथे. नाहीतरी आज मी पुण्यात राहणारच आहे. आई उद्या इथे येईल, तुमची काय ती बोलणी होतील, मग आम्ही एकत्रच कोल्हापूरला जाऊ. चालेल. पण मग आज पुण्यात कुठे थांबणार? फ्लॅट आहे माझा इथे. ऑफिसही आहे. माझा पार्टनर सांभाळतो ते ऑफिस. घ्या, तोंड गोड करा. मग आता हे लग्न पक्क समजायचं. येतो मी. त्याला सोडून. तुम्ही फक्त 2 प्रश्न विचारण्यासाठी एवढ्या लांब आलात. ते विचारण्यासाठी मी एवढ्या लांब इथवर आलो. त्यावरून तुम्हाला कळायला हवं की हे प्रश्न माझ्यासाठी किती महत्वाचे होते. तुम्हाला काही विचारायचंय का? हा, म्हणजे बराच वेळ झालाय मला प्रश्न पडलाय की म्हणजे मला. हे बघा, शब्द जुळवण्यात वेळ घेऊ नका. जे विचारायचे ते विचारून टाका. तुम्ही फक्त 2 प्रश्न विचारण्यासाठी एवढ्या लांब आलात आणि मग मला परत घरी आणून सोडलं. मग नाही म्हणजे हे इथे माझ्या घरी विचारता आलं असतं. घरी कशाला? फोनवरही विचारता आलं असतं. हो, मी जे प्रश्न विचारले ते विचारणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. पण कुठलाही मुलगा कुठल्याही मुलीला लग्नाआधी हेच सगळं विचारत असेल ना. त्याच्याशी माझा काय संबंध? पण तुम्हाला असं नाही वाटत? विश्वास असला तर नातं हळूवार उमलत जातं. मंजिरी, प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला लग्नाआधी हे प्रश्न विचारतो, म्हणून मी ते प्रश्न तुम्हाला नाही विचारले. ते विचारण्यासाठी मी एवढ्या लांब इथवर आलो. त्यावरून तुम्हाला कळायला हवं की हे प्रश्न माझ्यासाठी किती महत्वाचे होते.
आणि तू मला विचारलं नाहीस तरीही मी तुला हे सांगतो, तुझ्या आधी माझ्या आयुष्यात दुसरी कुठलीही मुलगी नव्हती आणि यापुढेही नसेल. विश्वास ठेव माझ्यावर तू, मंजिरी.